पेपर ले आज माझे आज मम्मी चालले शाळेत. गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. हॅपी बर्थडे. आज आहे माझ्या मम्मीचा बर्थडे होता. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. रात्री याला बर्थडेला भेटले नाही, आता याला सकाळी भेटलं. हो, रात्री हा झोपला होता ना म्हणून. सकाळी उठतो. पहाटे उठतो तो पहाटे. बाश बाश बाश. सईचा लाडू बाबा आहे का ग? पेढा बाबा आहे का? पेढा. आता मस्त पावभाजी चालू आहे. पावभाजी करायची. प्रियांकाचा बर्थडे आहे. प्रियांकाला काही खायची नाही आहे. पाहुण्यांसाठी कोण पाहुणे येणारे काय तुम्हाला समजेलच. चला, आज बड्डेच्या दिवशी नम्रता ही आलेली होती. कालच्या व्हिडिओमध्ये समजलं बऱ्याच ताईंनी खूप मेसेज केले होते. सगळ्या ताईंना मनापासून धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद, बड्डेच्या शुभेच्छा दिल्या. तर चला, सगळ्यांना थँक्यू सो मच. इकडे पावभाजीची तयारी करत होते सगळेजण. नम्रता ही दुपारी आलेली होती. ती माझ्या म्हणजे बड्डेला मी तिच्या बड्डेला मी जात असते, तीही येत असते. तर तीही त्यांना मदत करत होती. ती काही थांबत नव्हती, पण आग्रह करून तिला थांबवलं. आणि इकडे मस्त आज पावभाजीचा बेत होता. वहिनी, मम्मी ते सगळे मी मस्त पावभाजी करत होते. तर चला, पुढचाही व्हिडिओ ही कंटिन्यू बघा. आजचा व्हिडिओ खूप छान मस्त असणार आहे. तर आजचा म्हणजे माझ्या ह्या बड्डेला बाळही सोबत आहे ना, तर आता हा बड्डे खूप स्पेशल असणार आहे. तर चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. आणि आज इकडे मम्मी मस्त पावभाजी करत होती. आणि बड्डेसाठी कोण कोण आलं होतं तेही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. केवढा मोठा कांदा घेतलेला आहे होता, बारीक चिरून घेतलाय मस्त मशीनने. आणि लसणाची पेस्ट, आलं लसणाची पेस्ट पण टाकली. थोडंसं आलं आणि थोडंसं लसूण, जास्त काही टाकलं नाही. 1-2 कांद्याचा. आणि म्हणजे कांद्या म्हणजे सवत्या कांद्या, काही नाही तर पाकळ्या म्हणशाल. कांदे घेतलेल्या होत्या. आणि तांबाटा आणि एक पीठ घेतलंय. आणि अर्धा किलो तांबाटे घेतलेले. सुरुवातीला आलं लसणाची पेस्ट आणि ना कांदा परतून घेणार आहे. आणि नंतर आहे ना पीठ आणि तांबाटा त्याच्यात टाकणार आहे. तो पण तेल सुकतो परतून घेणार आहे. तुम्हाला मी दाखवते कशी, म्हणजे काय काय टाकणार आहे. आता कांदा आला मस्त होऊन देणार आहे लाल, आणि मग हे टाकणार आहे. लग्नाच्या आधीची मैत्रीण आहे. शाळेपासून पहिल्यापासून त्या एका वर्गात, कॉलेजला पण एका वर्गातच होत्या. आणि सख्या बहिणी म्हणायच्या सगळेजण त्यांना. तुम्ही जुळ्या बहिणी का? आणि खरं सांगते. आणि आज आहे ती प्रियंकाच्या नात्याने पण आली मैत्रिणीच्या. आणि साक्षीची चुलती पण जाऊ दे, म्हणजे आज 2 नातं जमवले. आणि साक्षी खरं तिच्या त्या दोघा जोडीच्याच साक्षी आणायला कारणीभूतच ही जोडी नम्रताची. तर छान सून मिळून दिली मला नम्रताने. चला, तर इकडे ना सगळेजण आलेले होते. आणि आता पावभाजीची एकदम डिटेलमध्ये रेसिपी काय शेअर जास्त करता नाही आली, कारण नंतर आपले साड्यांचे कस्टमरही चालू असतात, पाहुणेही होते. त्यामुळे चला, तर इकडे मस्त पावभाजी आता आहे ना शिजण्यासाठी टाकून दिलेली होती. मिस्टर पण आलेले होते आणि दाजी पण आलेले होते. ते TV बघत पुढे बसलेले होते. सौरभ भाऊची ड्युटी चालू होती. आणि इकडे दीदी बोलून फुगत होती. मी नाही म्हटले होते, म्हटले डेकोरेशन वगैरे काही नको, पण त्यांनी केलंच. तेही त्यांची इच्छा की बाळासोबत पहिला बड्डे आहे तुझा, तर छान मस्त सेलिब्रेशन करू. आणि हा बड्डे खरंच खूप छान मस्त स्पेशल झाला. म्हणजे आता लग्न खूप टाकलेलं आहे आता मस्त. कारण आम्हाला स्वतःला सवय उरल्या नाही करायला, नाही तर भरपूर सवय विकल्या सगळ्या काही ना माहीत आहे. स्वतःसाठी सुद्धा नाही फुलल्या. याच विकत आणलेलं आहे आम्ही आता चुरीसाठी. हां
इकडे पावभाजी आता शिजण्यासाठी टाकलेली होती. मस्त सुगंध दरवळत होता, खूप छान झाली होती. आणि शेवईची खीर तर खरंच खूपच मस्त झालेली होती. त्याची रेसिपी नक्की शेअर करायला लावेल. आणि इकडे आता ना सगळ्यांना जेवायला बसवायचं होतं, तर बहिणी पाव गरम करत होत्या. आणि इकडे आपली चिल्लर पार्टी पण बसली. आता चिल्लर पार्टींची ही पंगत बसवली होती. मस्त त्यांनी पावभाजी, आता सगळ्यांनाच पावभाजी खूप आवडते लहान मोठ्यांपासून. आणि इकडे पुढे पण मिस्टर आणि ते बसलेले होते जेवणासाठी. मामा ते पण आलेले होते. तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. मस्त सेलिब्रेशन झालेले, छान छान गिफ्ट पण भेटलेले. गिफ्ट काय काय असणार आहे ते पण तुम्हाला दाखवते आणि त्याचाही सेपरेट एक व्हिडिओ करेल. इकडे सगळेजण आहे ना मस्त पिक्चर बघता बघता जेवण चालू होतं. सागर मामा आहे ना जेवण करून आला होता, त्यामुळे तो काही जेवण करायला बसला नाही. अर्चना मामी आलाय. पिल्लू झोपलं काय? पिल्लू झोपलं. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळी दिलाय कॉलवर, पण आता प्रत्यक्ष भेटून देते. धन्यवाद धन्यवाद. साई, ही साईचा ड्रेस तर खूप छान आहे गो. बापरे, हा घेतलाय ऑनलाईन. हा कसं आहे कापड? मस्त आहे कापड. किमतीच्या मानाने छान आहे ना. असं ऑर्डर वाटतंय. छान दिसतं ना. काय प्राइस आहे? 500. 500चं काही. साई आजीला दाखव ना. ए हा ते आजीला कापड दाखव, बटन लावून देते मी यावर. आजीचा आवाज ऐकून उठलाय. आवाज एवढा मोठा आहे ना का डायरेक्ट उठलाय. त्यानंतर आहे ना सगळ्या जेंट्स लोकांचे जेवण झाल्यानंतर इकडे सगळ्या लेडीज बसलेल्या आहे. आई, आजी, काकी, वहिनी, नम्रता, दीदीन त्या सगळ्या बसल्या होत्या. आणि आपल्या साई अंशूची मध्ये लुडबुड चालू होती. चला तर त्यांना ना मग साईडला खेळायला पाठवून दिलं. त्यानंतर सगळ्यांनी ना असं छोटं असं मस्त असं डेकोरेशन केलं. तर मस्त असे बलून लावण्याचं चालू होतं सगळ्यांचं. त्यानंतर मग सेलिब्रेशन मीही छान मस्त रेडी झालेले. आणि बड्डे सेलिब्रेशनसाठी जो ड्रेस घेतलेला आहे ना तो वहिनी सौरभ भाऊने मस्त बड्डे गिफ्ट केलेला आहे. तर खूप छान आहे. तुम्हालाही कसा वाटला नक्कीच सांगा. मग इकडे आता मी ना मस्त तयार होऊन आली होती थोडीशी. तर आपल्या बाळासोबतही मस्त असे फोटो वगैरे काढले. तर खूप छान. आणि केक तर बघा किती छान आहे ना. तर मस्त रसमलाई सांगितलं होता मला, म्हणजे रसमलाई आवडते. मग रसमलाई केक सांगितला तो खूप टेस्टी. आणि दरवेळेस मी ज्या ताईंकडून घेते ना तर त्याच्यात त्यांना ऑर्डर दिलेली होती. त्यांनी त्यांच्या आयडियानुसारच डिझाईन वगैरे फोटो वगैरे सगळं काही त्यांच्या आयडियानुसारच केलेलं होतं. पण इतकं छान होती डिझाईन, मलाही खूप आवडलं. आणि टेस्ट तर सगळ्यांनाच खूप आवडली. चला मग इकडे ना थोडे फोटो वगैरे काढले. बाळासोबतही फोटो काढले, कारण हा बड्डे बाळासोबत पहिला आहे ना. तर खूप स्पेशल एकदम असं छान वाटलं. आणि छान मस्त सेलिब्रेशन वगैरे पण खूप छान झालं. तर छान छान गिफ्ट पण भेटले. आणि लग्नानंतर माहेरी पहिल्यांदा बड्डे सेलिब्रेशन झाला, नाही तर सासरीच सगळे काही बड्डे सेलिब्रेशन व्हायचे. म्हणजे 5 वर्षानंतर माहेरी हा बड्डे माझा सेलिब्रेशन झाला. तर चला सगळे चिल्लर पार्टीला सोबत उभं केलं मस्त केक कट करण्यासाठी. तर इकडे Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Priyanka, happy birthday to you. दुरी फस गेले निघालं बा सागर बाबा मी नाही त्यांनी फोडलं होतं, मी फक्त पिळत होतो. अण्णा दादा इकडे बघा.
माझी बघा चाल ये आपण केक खाऊ घालू. चला त्यानंतर मग सगळ्यांनीच आहे ना फोटो वगैरे काढले. त्यांना म्हटले मला केक वगैरे नका देऊ असं. तर इकडे थोडी आमची सगळ्यांची मस्ती चालू होती. चला तर थोडीशी ना वरचा केकवरची रसमलाई होती ना थोडीशीच खाल्ली, जास्त काही खाल्लेली नाही आहे. आणि त्यानंतर छान मस्त सगळ्यांसोबत फोटो वगैरे काढले. तर कसं वाटलं बड्डे सेलिब्रेशन कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मावशीन ते पण आलेले होते. तर इकडे पण नम्रता दाजीन त्यांचे सगळ्या फॅमिलीसोबत मस्त फोटो वगैरे काढले. त्यानंतर गिफ्ट ओपनिंग. तर चला पुढे व्हिडिओ बघा आणि एक सेपरेट व्हिडिओही करणार आहे. त्यामध्येही तुम्हाला जवळून दाखवेल. आता कसं सगळे काही गर्दी वगैरे म्हणजे सगळ्यांसोबत फोटो वगैरे काढणे चालूच होतं. त्यामुळे मग जास्त काही जवळून सगळेच गिफ्ट दाखवता नाही आले. तर आईन मामांसोबतही मस्त फोटो काढले. आईंनी पण पैसे दिले होते. तर ते बोलले तुझ्या आवडीचा ड्रेस वगैरे घे असं. तर नम्रतानेही मस्त गिफ्ट दिलेलं आहे. चला तर पुढे तुम्हाला दाखवते नम्रताचं काय गिफ्ट आहे. छान आहे छान ड्रेस कोणी दिला? नम्रताने नम्रताने पहिले गिफ्ट ओपन केलं. ड्रेस आहे छान आहे. आता माझ्या ड्रेसचं कलेक्शन नव्वदचं जास्त झालं. हा वेअर केलेला सौरभ भाऊनी दिलेला आहे बर्थडेला गिफ्ट. याच्यात काय हा तुमचं आहे का हे गिफ्ट? काय ड्रेसेसचे वाटते. डबल ड्रेस आहे मला. छान आहे. एक फ्रेंडशिप डेचा एक बर्थडेचा, एक फ्रेंडशिप डेचा आणि एक बर्थडेचा आहे. थँक्यू सो मच. भारी आहे. माझ्या ड्रेसचं जास्तच झाले. नवे घेतली. चला तुम्हाला मम्मीचं बड्डे गिफ्ट पहिलेच दाखवलं. जो डेनिमचा ड्रेस घेतला होता तो मम्मीने बड्डेसाठी घेतलेला होता. आणि पप्पांनी पण पैसे वगैरे पाठवून दिले. आणि इकडे आता मिस्टरांचं गिफ्ट. चला मिस्टरांचं गिफ्ट पण बघू. तर छान मस्त आहे. पुढे आता तुम्हाला तर आता बॅगवरून समजलं असेल काय आहे आणि पॅकेटवरून त्याला पुढे दाखवतेच तुम्हाला. तर कसं वाटलं तेही नक्की सांगा. आणि जवळून वगैरे पण तुम्हाला दाखवेलच मी. तर इकडे ना ते सगळं काही ओपन करूनच देत होते. मग फोटो काढले पहिले आणि बाकी सगळ्यांना केक वगैरे दिलं होतं खाण्यासाठी. केकची टेस्ट पण खूप छान मस्त होती. आम्ही सगळ्यांनी मस्त फोटो काढले. चला तर मिस्टराकडून मस्त असे आहे ना चांदीच्या बांगड्या भेटलेल्या आहे. आणि त्याची डिझाईन पण खूप छान मस्त आहे. आता व्हिडिओमध्ये काही एवढं क्लिअर दिसलं नाही कारण तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओ करेल, जवळून दाखवेल. आणि कितीच म्हणजे काय बऱ्याच ताई विचारतील कितीला पडल्या काय वगैरे तेही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. मलाही काही माहीत नव्हतं. तर चला इकडे छान खूप मस्त डिझाईन होती आणि मग मी हातात घालून घेतली. तर एकदम परफेक्ट वगैरे मस्त छान बसली. कारण मम्मी बहिणी त्या पण गेल्या होत्या ना घेण्यासाठी त्यामुळे. तर त्यांना माझी साईज माहीत आहे. चला तर इकडे छान वाटत होते हातामध्ये. आणि चांदी म्हणजे हातात चांदीच्या बांगड्या घालणंही चांगलं असतं असं. चला तर बस की बस थोड्या वेळ आराम कर, इथं गप्पा मार. काय हो चला त्यानंतर सगळेच मस्त केक खाल्ला सगळ्यांनीच. आणि त्यानंतर इकडे सगळे काही बसलेले होते. मस्त सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या.
तर इकडे आईला सगळे म्हणत होते आईना खूप छान चिवडा बनवतात, तर चिवडा बनवायला या असं. तर इकडे आपले अंशूचा मस्त डान्स चालू आहे. आता बहिणींचं ढोळे जेवण येणार आहे ना, तर लवकरच करायचं आहे. तर मग त्यामुळे ते म्हणते आम्ही मस्त मामीच्या कार्यक्रमाला डान्स करू, मस्त शिकत होत्या. तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. सगळ्या ताईंना बाय बाय.